नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अगदी मनापासून स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. तर कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा. तर पारायणाचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी हा व्हिडिओ मी शूट केला होता. तर पारायणाचे आता ह्या स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणामध्ये काही असे फारसे नियम नाहीत, पण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये भरपूर नियम असतात. त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे परान्न न घेणे. तर परान्न म्हणजे काय? परान्न का घ्यायचं नाही? तर यासंबंधी आपल्याला गुरुचरित्रामध्ये पण अध्याय आहे की परान्न का घेऊ नये. तर परान्न म्हणजे काय? परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचे अन्न पाणी याला परान्न म्हणतात. तर आपल्या आईने, बहिणीने, बायकोने बनवलेले जेवण यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुणी बनवलेले जेवण, दुसऱ्यांच्या घरचे जेवण म्हणजेच परान्न. आपण बाहेर हॉटेलमध्ये जेवतो किंवा दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवतो, याला परान्न म्हणतात. तर परान्न का घेऊ नये? तर अन्न करताना एखादी व्यक्ती जर मनामध्ये त्याच्या चांगले सकारात्मक भाव असतील, चांगले त्याचे विचार असेल आणि ती स्वयंपाक बनत असेल, तर त्या स्वयंपाकामध्ये पण, त्या जेवणामध्ये पण त्या लहरी उतरत असतात, ती सकारात्मकता प्रवेश करत असते. आणि एखादी व्यक्ती जर राग करून, घरामध्ये कटकटी करून, भांडण करून, अगदी रागाने, अगदी तापाने ती स्वयंपाक बनवत असेल, तर तो जो काही राग आहे, जो काही क्रोध आहे, ते सगळं त्यामधलं तामसीपणा त्या अन्नामध्ये उतरत असतो. आणि तेच अन्न जर आपण खाल्लं तर आपला पण स्वभाव, आपल्या पण मनात तसेच विचार येतात आणि आपला पण स्वभाव एकदम तामसी बनतो, रागीट बनतो. आणि आपल्याला पारायणामध्ये कसं असतं की किती जर काही जर त्रास झाला तर आपल्याला त्यावेळी शांत राहायचं असतं. घरामध्ये राग करायचा नसतो, भांडण करायचे नसतात, कटकटी करायचे नसतात. आणि अशी जर व्यक्ती अन्न बनवून आपल्याला जेवू घालत असेल, तर त्या हाताचं जेवण खाऊन आपलाही स्वभाव, आपलाही मन तसंच होणार. आपल्यामध्ये पण तशीच तामसी वृत्ती निर्माण होणार, आपल्याला पण राग येणार. तर आपल्या पारायणाचे आपल्याला फळ मिळणार. पारायणामध्ये जर आपण त्रास केला, घरात भांडण केली, कटकटी केली, त्रास केला, राग केला, तर त्या पारायणाचे आपल्याला काहीसुद्धा फळ मिळणार नाही. तर त्यामुळे आपण जे घरात स्वयंपाक बनवतो, तोच स्वयंपाक आपण पारायणामध्ये खायला हवा. आपण दुसऱ्यांच्या घरात जाऊन बघतो का त्यांनी कसा बनवला आहे, काय बनवला आहे, स्वयंपाक बनवताना त्यांच्या मनामध्ये काय विचार होता. आता मनाने जर आपण एखादा स्वयंपाक बनवला आणि त्यासाठी काही जास्त वस्तू पण आपल्याकडे नाहीत, पण तो स्वयंपाक आपण अगदी मनाने बनवला तर किती छान आणि चवीला लागतो. आणि तोच जर स्वयंपाक, जेवण, आपल्याकडे भरपूर अशा वस्तू आहेत, त्यामध्ये घालण्यासाठी जे काही लागणार आहे ते आपण सगळं आणलंय आणि जे काही पण कमी न पडू देता आपण तो जेवण बनवला, पण त्यावेळी आपण एकदम रागात होतो, आपल्या मनात वेगळेच विचार होते, आपण घरामध्ये भांडण कटकटी चालू होत्या आणि ह्याच्यामध्ये आपण ते जेवण बनवलं आणि तो पदार्थ बनवला, तर त्या पदार्थाची चव लागेल का? की जे आपण एवढं शांत राहून आणि मनाने आपण जो पदार्थ बनवला आहे, जे स्वयंपाक बनवला आहे, त्याची चव त्या पदार्थाला लागेल का? की जे काही तुम्ही सगळ्या वस्तू घालून, सगळं काही करून, त्या वस्तू वापरून बनवलेल्या पदार्थाची चव मन लावून केलेल्या पदार्थासारखी लागणार नाही. तर त्यामुळेच आपण परान्न घ्यायचं नाही. की कोण कसं बनवते, काय बनवते, काय मनात विचार धरून बनवते, हे आपल्याला काहीच माहिती नसतं. तर त्यामुळे आपण परान्न घ्यायचं नसतं. तर परान्न का घेऊ नये म्हणून एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगते. तर बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे. त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. स्टेशन मास्तरांनी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्त दरात त्याला मिळू लागला आणि चांगला मिळू लागला. त्याला खूपच दिवस त्याचे चांगले चालले. व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण करायला हवा. म्हणून त्याने काय केले, एक दिवस बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले. त्यानुसार त्या साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले. पाहुणचार घेतला, भोजन केले, खिरीचा स्वाद घेतला. दुपारची वेळ होती. व्यापारी म्हणाला, महाराज थोडा वेळ आराम करा, ऊन कमी झाले की जा. महाराजांनी ते ऐकले आणि ते आराम करत असलेल्या बेडमध्ये
लपून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडले त्या बेडच्या खाली त्याने ठेवलेली होती. तर साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला तर त्यांना त्या नोटांची चाहूल लागली. इतक्या बंडलापैकी 2-4 बंडल झोळीत घातली तर काय फरक पडणार आहे असा विचार साधू महाराजांच्या मनात आला. व्यापाऱ्याला देखील कळणार नाही असा विचार करून त्यांनी 3-4 बंडल झोळीत घातली. संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की पैसे कमी आहेत. व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील. व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली. इतक्या साधू महाराज तेथे पोहोचले आणि आपल्या झोळीतून नोटांची बंडल काढून व्यापाऱ्याला ते देत म्हणाले, नोकरांना मारू नका, मी पैसे घेऊन गेलो होतो. व्यापारी म्हणाला, महाराज तुम्ही कसे पैसे चोराल. इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कुणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल. तर साधू महाराज म्हणाले, हा दयाळूपणा नाही, खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते. साधू महाराज म्हणाले, शेठ तुम्ही खरं सांगा, काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती. तर व्यापारीने खरं सर्व हकीकत त्यांना सांगितली. साधू महाराज म्हणाले, चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली आणि सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली याची जाणीव झाली. माझ्यामुळे बिचाऱ्या नोकरांना त्रास झाला असेल म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो. जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी, जशी शुद्धी तशी बुद्धी, जसे विचार तसा संसार. आणखी एक कथा आहे ती अशी. ब्रह्मावर्तात आप्पा खाडीलकर नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याला एकदा रक्ताची जुलाब सुरू झाली आणि तो फार अशक्त झाला. त्यावेळी त्याच्या आईला कोणीतरी असा उपाय सांगितला की तुम्ही पंचपक्वाने तयार करून ते अन्न मुलावरून उतरून कोणास तरी खायला घाला म्हणजे मुलगा बरा होईल. हे ऐकून आप्पाच्या आईने तसे अन्न आपल्या मुलावरून उतरून व्यंकटराव नावाच्या मनुष्यास बोलावून जेवू घातले. याने आप्पाला बरे वाटले तर व्यंकटरावला तो आप्पाचा रोग जडला आणि तो दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. महाराज त्यावेळी ब्रह्मावर्तास होते. त्यांच्याकडे व्यंकटराव आल्यावर ते म्हणाले, तू उतारा खाल्ल्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे, तू यातून बरा होशील असे दिसत नाही. यानंतर व्यंकटरावाने बरेच औषधोपचार केले पण स्वामी महाराज एकदा जे म्हणाले ते ब्रह्मवाक्य. शेवटी काही दिवसात त्यांचे दम्याने देहावसन झाले. हा त्या अन्नाचा नकारात्मक परिणाम. तर हे परान्न घेण्याचे सर्व परिणाम आहेत तर त्यामुळे परान्न शक्यतो टाळावं. तर आता पारायण सुरू आहेत तर हा व्हिडिओ स्वामी भक्तांसाठी उपयोगी ठरेल याच उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.